श्री स्वामी समर्थ सर्वांना। तर आपल्याला बघा अखंड दिवा आपल्याला आपण जो नवरात्रामध्ये लावत असतो, नवरात्र म्हणलं की अखंड दिवा हा आपण लावतच असतो। आता तुम्ही जर घट बसवत नसाल तरी सुद्धा 9 दिवस तुम्ही अखंड दिवा लावला तरीही नवरात्रात घट बसवल्यासारखीच सेवा आपल्याकडनं घडत असते। आणि त्याचबरोबर हा जो दिवा आपण लावणार आहे तर हा दिवा नेमका असावा कशाचा हाही एक प्रश्न असतो। तर दिवा कोणताही असू द्या चालणारच आहे आपल्याला। तुमच्याकडे साधा पत्र्याचा असेल बनवलेला तरीही चालतो, तांब्याचा असेल तरीही चालतो, पितळाचा असेल तरीही चालतो, अगदी मातीचा दिवा सुद्धा चालतो, दगडाचा असेल तरीही चालतो। फक्त आपला भाव महत्त्वाचा आहे, त्याच्यामुळे इथे दिवा याचा कोणताच प्रश्न नाहीये। जो तुमच्याकडे दिवा असेल तो तुम्ही घेऊ शकता। प्रश्न इतकाच आहे की 9 दिवस अखंड दिवा लावायचा आहे आणि आपण सकाळपासून रात्रीपर्यंत त्या दिव्यामध्ये तेल ओतल्यानंतर कमीत कमी आपण लक्ष नाही दिलं तर तो विझेल एवढा छोटा दिवा घेऊ नका, थोडासा मोठा घ्या। कारण की तुम्हाला खूप जास्त लक्ष द्यावं लागेल की याच्यामध्ये तेल कितपत आहे कितपत नाही। आणि थोडा मोठा घेतला म्हणजे काय होतं की तुम्ही रात्री तेल ओतून घेतलं व्यवस्थित तर सकाळपर्यंत तुम्ही बिनधास्तपणे झोप घेऊ शकतात। तर बघा दिवा एवढा तरी घ्या आणि कसा घ्यायचा हे मी तुम्हाला सांगितलंच आहे। आता हा अखंड दिवा लावायचा कसा, तर घटस्थापना आपण ज्यावेळेस करत असतो, आता तुम्ही घट बसवत नसाल तरीही हीच प्रोसेस आहे दिव्याची। काय करायचंय तुम्हाला, आपण जसं आता घट बसवताना चौरंग किंवा पाट घेणार, त्यावर लाल वस्त्र किंवा नवीन कोणताही वस्त्र तुम्हाला जे मिळेल ते लाल घेतलं तर शुभच आहे, ते घेतलं तुम्ही तर काय करायचंय तुम्हाला, हे वस्त्र तुम्हाला टाकून घ्यायचं आहे चौरंग किंवा पाटावर। आणि याच्यानंतर यावर आपल्याला तुम्हाला काय करायचं, एक असं कोपऱ्यामध्ये किंवा थोडंसं मध्यस्थानी तो घट बसवायचा आहे आणि त्याच्या बाजूला आपल्याला दिव्याची जागा करायची। तर दिवा प्रज्वलित करायच्या आधी त्याला स्वच्छ धुवून धावून घ्यायचंय। त्याच्यामध्ये 2 वातींची एक वात तयार केली तरीही चालते किंवा घटाची वात सुद्धा विकत मिळते, नाही जर तुम्हाला जमत असेल बनवायला तर ती मिळते, नाहीच तसं तर 2 वातींची एक वात केली तरीही चालते। ही वात बनवण्याची प्रत्येकाची वेगळी पद्धत आहे, जसं तुम्हाला जमेल तसं ही वात घ्या। थोडी मोठी घ्या की आपल्याला 9 दिवस ती थोडी पुढे सरकवता आली पाहिजे, कारण त्याला काजळी येते तर ती काढताना ती वात आपली कमी होत असते। अशा पद्धतीने 2 वातींची एक वात घ्यायची। अखंड दिव्यामध्ये तेल तुम्हाला घ्यायचं आहे, ती वात त्याच्यामध्ये ठेवून घ्यायची। आणि आता काय करायचं, जसं मी तुम्हाला सांगितलं चौरंगावर घटाच्या बाजूने अष्टदल कमल काढायचं आहे। अष्टदल कमल नाही जमलं तर स्वस्तिक काढलं तरीही चालेल आणि त्यावर तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे। आता अष्टदल किंवा स्वस्तिक काढताना हे ज्या अक्षदा आपण घेणार आहे म्हणजेच तांदूळ, ते सफेद कलरचे घेऊ नका, त्याला थोडंसं कुंकू लावा किंवा हळद लावा, त्याला कलरचं करून घ्या, पिवळे किंवा लाल करून घ्या आणि मगच त्याचं स्वस्तिक किंवा अष्टदल कमल काढा आणि मग त्यावर तो दिवा ठेवा। दिवा ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये जसं सांगितलं वात घ्यायची आहे आणि तेलही घालून घ्यायचे। दिव्याची आपल्याला पहिले प्रथमतः पूजा करायची आहे, त्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे, अक्षदा व्हायचे आहे, फूल ठेवायचे आहे, तो प्रज्वलित करायचा आहे। प्रज्वलित केल्यानंतर त्याची तशी पूजा करा आणि त्याला प्रार्थना करा। देवीला आपण जशी प्रार्थना करतो तशी प्रार्थना करा। तुम्ही संकल्प जसा घेतात ना, तुम्हाला माहितीच असेल, तसा त्या पद्धतीने तुम्हाला संकल्प घ्यायचा आहे आणि मनातली इच्छा सांगायची आहे। मनातली इच्छा ही अग्निदेवता आपल्या कुलदेवीपर्यंत पोहोचवत असते, तर अशा पद्धतीने तो दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे। आणि हा अखंड दिवा आपल्याला 9 दिवस पूर्णपणे तेवत ठेवायचा आहे। आता बघा, अचानक वाऱ्याने विजला किंवा त्याला काजळी आली आणि तो विजला तर काहीही घाबरून जाऊ नका, कारण की ही गोष्ट घडतच असते। लहान मुलं घरात असले तर ते काही ना काही उद्योग करतात, तर त्या उद्योगांमुळे सुद्धा आपला जो दिवा आहे तो विजत असतो, म्हणून घाबरून जायचं काहीही कारण नाही। पुन्हा त्याला प्रज्वलित करा आणि जर नाही असा विजला आणि आपल्याला काजळी काढायची आहे त्यावेळेस तो विजण्याची आपल्याला भीती वाटत असते, तर त्याच दिव्याने दुसरा दिवा पेटवून घ्यायचा आहे
आणि मग या दिव्याची काजळी काढायची आहे. त्याला त्या वातीला थोडंसं पुढे घ्यायचं आहे आणि जर नाहीच काजळी काढताना विजला तर चांगलीच गोष्ट आहे. विजला तर आपण त्याच दिव्याने दुसरा दिवा प्रज्वलित केलेला असतो, त्या दिव्याने पुन्हा तो दिवा प्रज्वलित करायचा आहे. अशा पद्धतीने त्याची काजळी काढायची आहे. बरेच जण काय होतं ना की दिवा विजला की घाबरतात किंवा 2 दिवस 3 दिवस झाले आणि विजला की त्यांना खूप काळजी वाटते, टेन्शन येतं की अरे असं का झालं. तर याची काळजी करायची काहीही गरज नाही. ही अतिशय सामान्य गोष्ट आहे. दिवा आहे, कधी ना कधी विजणारच आहे. पण बऱ्याचदा काय होतं 9 दिवस अखंड दिवा चालतो आणि 9व्या दिवशी काही कारणामुळे विजतो, तर खूप जास्त काळजी करतात. तर काहीही काळजी करू नका, त्या दिव्याला पुन्हा प्रज्वलित करा. देवी आपल्या भक्तांना कोणत्याही प्रकारची शिक्षा देत नाही, ही गोष्ट तुम्ही कायमस्वरूपी लक्षात ठेवा. जरी तुम्हाला असं वाटत असेल ना की चूक झाली तर माफी मागा, काहीही हरकत नाही. पण दिवा विजल्यानंतर काळजी करू नका. बरेच जण या गोष्टीची खूप काळजी घेत असतात. तर अशा पद्धतीने तुम्हाला अखंड दिवा लावायचा आहे, त्याला प्रज्वलित करायचे, त्याची पूजा करायची आणि त्याला 9 दिवस अशा पद्धतीने तुम्हाला अखंड दिवा चालू ठेवायचा आहे. काळजी घ्यायची आहे वेळोवेळी. तेल ज्यावेळेस कमी होतं त्यावेळेस त्याच्यामध्ये तेल टाकत चला. रात्री झोपताना वात व्यवस्थित बघायची आहे. सकाळी उठल्यानंतर सुद्धा ती वात तुम्हाला बघायची आहे, जेणेकरून सकाळपासून संध्याकाळपर्यंत आणि संध्याकाळपासून सकाळपर्यंत अशी त्या दिव्याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. तर अखंड दिवा लावायचा कसा तुम्हाला समजलंच असेल. पुन्हा याच्यामध्ये तुम्हाला काही अडचणी असतील, प्रश्न असतील तर नक्की विचारा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.